माह के शुभ अवसर पर मीरा भाईंदर के रामनगर में भव्य बुद्ध विहार का लोकार्पण का कार्यक्रम संपन्न हो गया। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरपीआई अठौले गट के गणमान्य उपस्थित थे। मीरा भाईंदर के और भी कई विकास कार्यों का लोकार्पण किया गया है। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता श्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री कपिल पाटिल, ठाणे सांसद राजन विचारे, विधायक प्रताप सरनायक, विधायक गीता जैन, पूर्व विधायक नरेंद्र मेहता, विधायक मेयर कोटेजा, विधायक निरंजन दवेकर, महापौर ज्योत्सना हसनाले, आयुक्त दिलीप ढोले, उप महापौर हसमुख गहलोत और एमबीएमसी के सभी नगर सेवक मंच पर उपस्थित थे। इस कार्यक्रम में एक भव्य बुद्ध विहार के लार्पण के साथ ही जलतरण, आधुनिक तकनीक से परिपूर्ण अग्निशम का भी लोकार्पण किया गया है। इस कार्यक्रम में मान्यवरों ने अपनी अपनी राय रखी है। आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। या गोष्टी या भारताच्या संविधानामध्ये त्यांनी आणल्या आणि म्हणूनच आज जगाच्या पाठीवर सर्वात उत्कृष्ट संविधान जर कुठलं असेल तर ते आपल्या भारताचं संविधान आहे। आणि त्या संविधानात भगवान गौतम बुद्धांचा मंत्र आपल्याला पाहायला मिळतोय। धम्म सम्राट अशोकांचं नाव या ठिकाणी दिलंय। आपल्याला माहिती असेल की त्या सारनाथ मध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांचा विचार हा प्रसारित करण्याचं काम त्यांनी केलं। आज आपल्या तिरंग्या झेंड्यावर आपल्याला जे चक्र पाहायला मिळतं तेही सम्राट अशोकांचं चक्र आहे। आणि आपण सगळे शासकीय लोक जी 3 मूर्ती मिळवत होती, 3 नाही 4 मूर्ती आहे, ती 3 मूर्ती ही सम्राट अशोकांची दिलेली आपल्याला मूर्ती आहे, जी भगवान गौतम बुद्धांच्या विचारातनं या ठिकाणी तयार झालेली आहे। शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतायत। भारताला स्वच्छ करण्यासाठी नरेंद्र मोदीजी सातत्याने प्रयत्न करतायत। आणि आम्ही सर्वजण पक्ष कुठलाही असो पण देशाच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत। आपण स्कीम पाठवा आमच्याकडे। महाराष्ट्र सरकारला जो काय पैसा पाहिजे असेल, जीएसटीचे काय पैसे तुम्ही सांगताय की ते राहिलेले आहेत, पैसे राहिलेले आहेत, थोडे थोडे देऊ आम्ही। एकदम द्यायला आमच्याकडे पैसे तेवढे पाहिजे। आणि तुम्ही जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तिकडून इकडे पैसे येत नाही आहे। त्यामुळे जीएसटीचा जो पैसा आहे तो पैसा हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही तो पूर्ण करणार आहोत। आम्हाला काय तुमचा पैसा ठेवून आम्हाला काय तुमच्यावर तुम्हाला अडचण आणायचं नाही आहे। नक्कीच ज्या काय अशा गोष्टी आहेत त्या नक्की करायच्या आहेत। माझं मंत्रालय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आहे। माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत ओल्ड एज होमची स्कीम आहे, रेसिडेन्शियल स्कूलची स्कीम आहे, नशामुक्ती केंद्राची स्कीम आहे। मला आनंद याचा आहे की देवेंद्रजींच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होते। कारण महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असताना 18 पगड जातींना एकत्र करत असताना सातत्यानं उपेक्षितांची, वंचितांची काळजी घेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलंय। आणि म्हणून महापालिकेला आग्रह होता बुद्धविहार झालं पाहिजे। आणि आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपल्या विचाराचं केंद्र असणारं बुद्धविहार। जीवनामध्ये प्रत्येक जण काहीतरी कामासाठी स्पेशल आहे। आणि म्हणून ज्या स्पेशल माणसांनी ह्या शहराच्या विकासासाठी आपलं योगदान दिलेलं आहे ते त्यांच्या योगदानाचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे। त्यांच्या योगदानाचं श्रेय जर त्यांना दिलं नाही तर निश्चितपणाने त्यांनी केलेल्या कार्याचा अपमान होईल। आणि म्हणून मी अतिशय जबाबदारीने सांगतो प्रतापजी की जेव्हा मी खासदार झालो 2014ला तोपर्यंत भिवंडी शहरामध्ये
विकास कशाशी खातात ते माहीत नव्हतं, पण 1450 कोटी रुपये एका भिवंडी शहराच्या विकासासाठी काँग्रेसचा महापौर असताना देवेंद्रजींनी दिले. आणि म्हणून काँग्रेसच्या महापौरांनी महापालिकेच्या डायसवरून असा ठराव केला की हे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी भिवंडी शहराच्या विकासाकडे लक्ष दिलेलं आहे. म्हणून त्यांनी महासभेमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव केला. हे पक्ष न बघता केलेला ठराव हे खऱ्या अर्थाने केलेल्या कामाचं चीज आहे. हा समाजामध्ये सर्वत्र पोचावा म्हणून विहार, स्तूप, मठ, लेणी या मौर्य कलेच्या प्रतीकाच्या रूपाने आपण सर्वत्र पाहतो. मला आनंद वाटतो की आज मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी बौद्ध विहार बांधलेला आहे. मीरा भाईंदर क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेने याची मागणी केली होती की या शहरामध्ये बौद्ध विहार असायला हवं, कारण महाराष्ट्रामध्ये नागपूर सोडलं तर इतरत्र कुठेही बौद्ध विहार आपल्याला पाहायला मिळत नाही. या समाज बांधवांची मागणी माजी आमदार नरेंद्र मेहताजी आणि तत्कालीन महापौर यांनी मान्य करून महासभेमध्ये ठराव करून आज या बौद्ध विहाराला आपण या ठिकाणी प्रत्यक्ष रूपाने पाहत आहोत. यांच्या कलादालनासाठी 38 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग अशी सरनाईक साहेबांनी सांगितलं की आदिवासी पाड्यामध्ये 34 कोटी रुपये बंधारा आणि रस्ता बांधण्यासाठी दिलेले आहेत. वारकरी भवनासाठी सुद्धा 1 कोटी रुपये दिलेले आहेत. हिंदी भाषक भवनासाठी सुद्धा 1 कोटी दिलेले आहेत. शहीद स्मारक जे आमचे कौस्तुभ राणे इथले सुपुत्र याच्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपए दिलेले हैं। आज बहुत ही पवित्र दिन है, बुद्ध पूर्णिमा है और इस शहर के सभी बुद्ध समाज की एक डिमांड थी, मांग थी अनेक वर्षों से कि इस शहर में एक बुद्ध विहार बनाया जाए कि गौतम बुद्ध के विचारों से प्रेरणा लेकर आने वाले समय में मानव कल्याण के कार्य हो, ये सोच थी। और हमने चुनाव के समय उनसे वादा किया था कि अगर मीरा भाईंदर में सत्ता में आते हैं तो जो आपकी वर्षों की डिमांड है उसको हम पूरा करेंगे। और देवेंद्र फडणवीस जी उस समय साक्षी थे, जो उन्होंने कहा कि मैं ही ले गया था उन्हें, और आज हमने पूरा किया। और आप देख रहे हो कितना सुंदर एक भव्य दिव्य बुद्ध विहार यहाँ पे बनाया गया है, जहाँ कहा कि महाराष्ट्र में भी शायद ऐसी वास्तु नहीं होगी जिस तरह की वास्तु बनाई गई है। और आज ये मीरा भाईंदर के लिए बड़े ही गौरवान्वित दिन है। भगवान बुद्ध की आज बुद्ध पूर्णिमा है और इस बुद्ध पूर्णिमा के दिन बुद्ध विहार और मेडिटेशन सेंटर यहाँ खोला है। और उसके साथ साथ महापालिका के माध्यम से तरन तालाब हो और जो अग्निशमन वाहन है वह भी मीरा भाईंदर वासियों की सेवा के लिए हमारी महानगर पालिका के माध्यम से उपलब्ध किया गया है। हमारी यहाँ की जो मेयर है ज्योत्सना हंसनाळे, आयुक्त और हमारे सारे भारतीय जनता पार्टी के प्रतिनिधि, इनकी प्रयास से देवेंद्र फडणवीस साहब की मार्गदर्शन से गए 5 साल में मीरा भाईंदर का मुख्यमंत्री करते विकास हुआ है, निधि दिया है। और उसी तरह का ध्यान देवेंद्र जी का इस शहर पे है और इसलिए देवेंद्र जी आज आए और ये सभी चीज़ों का लोकार्पण लोगों के लिए किया। उज्ज्वल भारत न्यूज डेस्क रिपोर्ट। देश विदेश की खबरों को जानने के लिए जुड़े रहिए उज्ज्वल भारत न्यूज से। कल फिर हाजिर होंगे ताजा तरीन खबरों के साथ। नमस्कार।